सगळ्यांना माहीत आहे की मागच्या 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला माडी साहेबांच्या बीएड साहेबांच्या नेतृत्वाखाली नरके साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांना काम करत होतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने शेतकरी खुश होता का नाही मला सांगा, हात वर करून सांगा. शेतकरी खुश होता का नाही सांगा. म्हणजे प्रत्येक आता वाटतंय का नाही, आता नरके साहेब माडी साहेब एक आल्यानंतर परत ते आपल्याला दिवस येणार आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं मागच्या 5 वर्षामध्ये आपल्याला दुय्यम प्रतीचा वगैरे थोडा त्रास झाला असेल, काही मशिनरी वगैरे साहेब बदल इथे काय त्याचा पूर्ण संचालक आहे, मी जबाबदारी बोलली नाही. टेक्नॉलॉजी बदलत गेली, चांगल्या दर्जाचे मशीन याला, त्याच्यामुळे जरा भेसळ जे काही गावाकडे लोक करत होते त्याच्यामध्ये थोडासा रोग पूर्ण त्यामध्ये आणण्याचा किंवा त्याच्यावर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना पाहिजे असलेलं हे तर खऱ्या अर्थानं मला सांगावं लागेल की जे आजचे दिन माग आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत मागच्या 5 वर्षापूर्वी, ते परत आपल्याला आजचे दिन अनुभवायसाठी आज तुम्हाला सगळ्यांना युती आवडली की नाही, सगळ्यांनी हात उंचावून आपल्याला सांगायचं नरके साहेबांनी माडी साहेबांची युती आपल्याला सगळ्यांना आवडली की नाही. तर निश्चितपणानं तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज मला मागच्या 5 वर्षामध्ये केडीसी बँकेच्या मार्फत सुद्धा आदरणीय अमलवाडी साहेब असतील किंवा ते सगळे संचालक आहेत, त्यावेळेला बिल व्हॅली त्यावेळेला हे मशीन आपण सगळ्यांनी कर्ज पुरवठा आलं की मसूद साहेब त्या पद्धतीनं अभिनंदन या निमित्तानं करील. म्हणजे या निमित्तानं आपण सगळ्यांनी गोकुळा केंद्रबिंदू म्हणून शेतकऱ्याला केंद्रबिंदू म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला खऱ्या अर्थानं जाणीव आहे की आज जरी आपल्या सगळ्यांचं राजकारण मनासाहेब होत असलं तरी इथं बसलेल्या प्रत्येकाला सकाळी उठून शेणामुखामध्ये हात घालावे लागतात. सकाळची सुरुवात त्यांच्या आमच्या माता भगिनीची त्याच्यातून होती आणि त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची मोठी जबाबदारी आज आपल्याकडं या निमित्तानं येणार आहे. त्या सगळ्यांचंही तुमच्या सगळ्यांच्या निर्णयावरती आणि तुमच्या सगळ्यांच्या कार्यकुशलतेवरती एवढी जाणीव मला आहे. आणि निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये ठराव आल्यानंतर ते सगळे शेतकरी ते सगळ्या माझ्या माता भगिनी सुरक्षित आहेत. माझ्याराव माडी साहेबांच्या रूपानं त्यांच्यावरती एक मातृत्वाची छाप किंवा पितृत्वाची छाप त्यांच्यावरती राहील. आणि ज्या पद्धतीचा इथून मागच्या काळामध्ये गौरवशाली त्या पूर्ण अनुभव आहे, त्याबद्दल आपल्या परत एकदा त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी आपण सगळ्या देशाच्या गावागावामध्ये तालुक्यामध्ये अशी विनंती तुम्हाला सगळ्यांना निमित्ताने करतो. आज सगळ्या शेतकऱ्यांची गावागावाचे स्वप्न आपल्यामध्ये जगलेले आहेत. त्या स्वप्नाला बळ देण्यासाठी आपण सगळीजण एवढी मोठी सगळी जिल्ह्यातली पूर्ण शक्ती आदरणीय भाजपवरती आणि माडी कुटुंबियांच्यावरती प्रेम करणारी सगळी मातोपंथीच्या मंडळी एकवटले, त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. माझ्या कागद तालुक्यातले जे समर्थक आहेत, म्हणजे आज आमच्या कुठल्या गटातटाचं जरी आम्ही म्हणत असतो भाजप म्हणून जरी एकसंघ झालो असतो तरी बाबांच्यावरती प्रेम करणारे आमचे सगळेजण कार्यकर्ते आहेत. आमची जी पार्टी आहे ती कार्यकर्त्यांच्यावरती चालणारी मुलासाहेब पार्टी आहे, नोकरांच्यावरती चालणारी पार्टी नाही. परंतु निश्चितपणानं त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी वंदन करेन, त्यांना सगळ्यांना प्रणाम करेन. तुमच्या सगळ्यांच्या शक्तीमुळे एकूण मागच्या 3 निवडणुकांमध्ये आम्ही यशस्वी झालो आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या इच्छेनं, तुमच्या सगळ्यांच्या जिद्दीनं, तुमच्या सगळ्यांच्या शक्तीनं आम्ही सगळीजण या पॅनलला सगळीजण आपण निवडून देऊ एवढी खात्री तुम्हाला या निमित्तानं व्यक्त करतो. आज परत एकदा आणि तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करेन, ज्या पद्धतीनं मागच्या 5 वर्षीला आम्ही काम केलं त्याच पद्धतीनं तुमच्या विश्वासाला तडा जाईल अशा पद्धतीचं कुठलंही कारण आमच्या कोणाकडून होणार नाही एवढी ग्वाही तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या ज्यावेळेला निवडणूक होईल, त्यावेळेला निवडणुकीला निकाल लागेल, त्यावेळेला मुन्नासाहेब माडी साहेबांची शक्ती परत एकदा गोकुळात वाढवायची एवढं अभिवचन तुम्हाला या निमित्तानं देतो आणि थांबतो. जय जय. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.